नमस्कार, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे श्रावण स्पेशल रेसिपी व्हेज दम बिर्याणी। तर ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे बनवलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे एका भांड्यामध्ये 4 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले टाकायचे आहेत। मी इथे 2 तमालपत्र घेतलेले आहेत। त्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 3-4 लवंगा घेतलेले आहेत आणि 1 चक्री फूल घेतलेले आहे। 3 ते 4 काळी मिरी टाकायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चमचा इथे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेलामुळे आपला इथे तांदूळ शिजलेला भात एकदम सुटसुटीत आणि मोकळा होतो। त्यानंतर मी इथे 2 लिंबूच्या स्लाइस टाकलेल्या आहेत। त्या लिंबूच्या स्लाइसमुळे आपल्या भाताला पांढरा शुभ्र असा कलर येतो। त्यानंतर मी इथे हिरवे 2 वेलदोडे टाकलेले आहेत। व्हेज दम बिर्याणी करताना तांदूळ आपल्याला लांबडा किंवा बासमती असलेलाच घ्यायचा, म्हणजे त्याची बिर्याणी व्यवस्थित अशी मस्त मोकळी आणि सुटसुटीत अशी होते आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित असा मोठा लांबडा दिसतो। मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे 3 वाट्या आणि तो स्वच्छ असा धुवून नितळून घेतलेला आहे आणि तो आपल्याला या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे तांदूळ 75% शिजवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण इथे भाज्या मॅरिनेट करून घेऊया। तर इथे मी फ्लावर, गाजर, बीन्स, वाटाणा, शिमला मिरची आणि 1 मीडियम आकाराचा बटाटा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे दही घालायचं। त्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे 2 चमचे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, लाल तिखट तुमच्या चवीनुसार आणि इथे धने जिरे पूड मी टाकलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सर्व भाज्यांना हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं कोटिंग झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं। आता आपला भात 75% शिजलेला आहे। आता त्या भातातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती पांढरा शुभ्र असा कलर आलेला आणि सगळा असा मोकळा सुट्टा एक तांदूळ झालेला आहे। त्याच्यामध्ये जे आपण तमालपत्र आणि जे लिंबूचे स्लाइस टाकलेले होते ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता एक पॅन गरम करून आपल्याला त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये स्लाइस केलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे, उभ्या अशा स्लाइस केलेल्या। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून कांदा आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो मोठा मोठा चिरून टाकायचा आहे। आता आपल्याला झाकण ठेवून हा टोमॅटो थोडा वेळ शिजू द्यायचा आहे। आता इथे आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या टाकून द्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता आपला जो तांदळाचा स्टॉक राहिलेला आहे, म्हणजे आपण जे तांदूळ शिजवून घेतलेले जे पाणी राहिलेलं आहे ते आपण येथे 1 ग्लास वापरायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला ह्या भाज्या 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायच्या आहेत। तर मी इथे
आता आपल्याला येथे पनीरचे तुकडे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. भाज्या शिजताना जर पनीरचे तुकडे तसेच टाकले असते तर ते एकदम पनीर असं गिर झालं असतं, त्याचे क्यूब्स राहिले नसते. त्यामुळे आपल्याला पूर्ण भाज्या शिजून झाल्यानंतरच पनीर फ्राय करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर मी इथे पनीर आणि काजू फ्राय करून घेणार आहे आणि ते बिर्याणीमध्ये टाकणार आहे. तुम्हाला जर पनीर बिर्याणीमध्ये नको असेल तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता. आता व्यवस्थित अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. तर मी इथे 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा आपल्याला 2 मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, भाज्याही आपल्याला 80 ते 85% शिजवून घ्यायच्या आहेत, कारण की आपण जे भाताचा लेयर लावणार आहे त्याच्यामध्ये त्या पूर्ण शिजून जातात. आता आपण इथे पनीर जे तळून घेतलेले आहे ते पनीर आणि काजूचे तुकडे टाकणार आहे याच्यामध्ये. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण शिजवून 75% जो भात घेतलेला आहे तो याच्यावर आपण लेयर्स लावायचा आहे. हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे. याच्यासाठी आपण 75% शिजवून घेतला, कारण की आता आपण वाफेवर त्याला पूर्णपणे शिजवून घेणार आहे. आता थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि केशरचं दूध टाकलेलं आहे याच्यावर. आता मी हे पूर्ण भांडं फॉईल पेपरने कवर करून घेणार आहे, जेणेकरून त्याची वाफ बाहेर येणार नाही, म्हणजे आपल्या बिर्याणीला व्यवस्थित असा दम बसेल. आता आपल्याला 10 मिनटे ही पूर्ण वाफेवर बिर्याणी शिजू द्यायची आहे. तर आपली बिर्याणी आता इथे तयार आहे. तर तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत असा तांदूळ आपला झालेला आहे. अजिबात एकमेकाला चिकटलेला नाही आणि तुटलेला सुद्धा नाही, जसा का तसा व्यवस्थित लांबडा आहे तो. या टिप्स वापरून जर बिर्याणी केली तर तुमची ही बिर्याणी हॉटेलसारखी दम बिर्याणी होईल, एकदम सुटसुटीत मोकळी.